अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. तुम्हा सगळ्यांचं स्वामी श्रद्धा यूट्यूब चॅनलवर खूप खूप मनापासून स्वागत. स्वामी कृपेने तुमचा आजचा दिवस शुभ जाओ. स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करोत हीच मी माझ्याने प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. बघा, आजच्या व्हिडिओमध्ये आपण स्वामी पुण्यतिथीनिमित्त आपल्याला कोणकोणत्या सेवा करायच्या आहेत याबद्दल जाणून घेणार आहोत. असं म्हणा की आपल्याला पुन्हा एकदा स्वामींची सेवा करण्याची सुवर्ण संधी मिळालेली आहे. स्वामी प्रकट दिनानिमित्त बऱ्याच स्वामी सेवेकरांनी मला माहीत आहे की खूप सेवा केल्या. कोणी स्वामी चरित्र सारामृताची 21 पारायणे केली, कोणी 11 केली, कोणी 7 केली. आपापल्या यथाशक्तीनुसार आपण बऱ्याच सेवा केल्या आहेत. त्याचप्रमाणे आता स्वामी पुण्यतिथी आहे 6 मेला. तर स्वामी पुण्यतिथीनिमित्त आपल्याला काही सेवा करायच्या आहेत. तर त्या सेवा कोणत्या आहेत तेच आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. बघा, मी तुम्हाला नेहमी सांगत असते की आपली सेवा केली कधीच वाया जात नाही. त्याचं फळ आपल्याला स्वामी देतातच, पण त्याचं फळ आपल्याला कधी कुठे कसं द्यायचं हे स्वामींना बरोबर माहीत आहे आणि बरोबर योग्य वेळी स्वामी आपल्याला त्या सेवेचं फळ देत असतात. फक्त आपला विश्वास तेवढा पाहिजे, आपली श्रद्धा पाहिजे, पूर्ण मनापासून ती सेवा आपण केली पाहिजे. आता बघा, सेवा कोणत्या करायच्या आहेत तुम्ही आजपासून करा. बघा, मी असं म्हणणार नाही की तुम्ही विशिष्ट दिवसांसाठी, आता बघा कोणी 11 दिवसांसाठी सेवा करू शकतं. आता कोणाचं 21 पारायणे करायची असतील, स्वामी चरित्र सारामृताची 21 पारायणे करायची असतील तर ते पण तुम्ही करू शकतात. त्याचप्रमाणे विशिष्ट दिन सेवा करण्यापेक्षा बघा असं अजिबात नाही आपण आता रोज स्वामींच्या कोणी 11 माळी करतं, कोणी 1 माळ करतं, कोणी 5 माळी करतं. पण जर एखादी माळ एक्स्ट्रा केली तर स्वामी आपल्याला म्हणणार नाही आहेत की तू 1 माळ एक्स्ट्रा का केली. त्याच पद्धतीने दिवस मोजण्यापेक्षा आपल्या यथाशक्तीनुसार आपल्याकडनं जेवढी घडेल, जेवढी आपल्याला जमेल तेवढी आपण सेवा करायला हवी असं मला तरी वाटतं. बघा, आता तुमच्या यथाशक्तीनुसार तुम्ही ठरवा की तुम्हाला 11 दिवसांची करायची आहे. आता बघा, आजपासून म्हणजे माझा व्हिडिओ तुमच्यापर्यंत, तुम्ही जेव्हा माझा व्हिडिओ बघाल त्या दिवसापासून तुम्ही सेवेला लागा. तेव्हापासून तुम्ही सेवा करायला सुरुवात करा आणि जेवढी तुमच्या यथाशक्तीनुसार तुम्हाला जेवढी जमेल ना तेवढी जास्तीत जास्त सेवा करण्याचा प्रयत्न करा. बघा, हे असे विशिष्ट दिवस असतात. या दिवसात जर आपण जितकी जास्तीत जास्त स्वामींची सेवा केली ना तितका जास्तीत जास्त आपला पुण्याचा बॅलन्स वाढत असतो. आणि तुम्हाला माहीत आहे, पुण्याचा बॅलन्स आपला जेव्हा वाढतो तेव्हा ही सेवा, जेव्हा खूप मोठं संकट आपल्यावर येतं ना तेव्हा त्या संकटकाळी ही सेवा आपल्याला कामी पडत असते, हे पुण्य आपल्याला कामी पडत असतं. जेव्हा लोक आपल्याकडे बघून म्हणतात की ही किती सुखी आहे, हिच्या घरामध्ये किती सुख नांदतं, ते सुख का नांदतं तर आपल्या सेवेचा तो बॅलन्स असतो, आपल्या पुण्याचा तो बॅलन्स असतो, स्वामींची कृपा आपल्यावर असते. त्यामुळे आपण आपलं आयुष्य सुखकर जगू शकतो. म्हणून स्वामींची कृपा आपल्यावर असणं खूप महत्त्वाचं आहे, आपल्या गुरूंची कृपा असणं खूप महत्त्वाचं आहे. त्यासाठीच आपल्याला सेवा करायची असते आणि आपला पुण्याचा बॅलन्स वाढवायचा असतो. आता बघूया सेवा काय करायची आहे. सेवा तुम्हाला स्वामी प्रकट दिनानिमित्तही मी तुम्हाला बऱ्याच सेवा शेअर केल्या. आजही तुम्हाला सांगत आहे, स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथाचे तुम्ही पारायणे करू शकता. 21 पारायणे करा, नाही जमत 11 पारायणे करा, तेही शक्य नाही 7 पारायणे करा. ज्यांना 21 पारायणे करण्याची इच्छा आहे त्यांनीसुद्धा 21 पारायण करू शकता किंवा त्याहीपेक्षा जास्त पारायणे करण्याची इच्छा असेल त्याहीपेक्षा जास्त पारायणे तुम्ही करू शकता. तुम्हाला काही सांसारिक अडचणी आहे, दुःख आहे, संकट आहे, तुम्ही संकल्प करा. स्वामींसमोर संकल्प करून तुम्ही तुमच्या पारायणाला सुरुवात करू शकता. एका दिवसात स्वामी चरित्र सारामृताचे तुमचे एका दिवसामध्ये 2-2 पारायणेसुद्धा तुम्ही करू शकता, 3-3 सुद्धा करू शकतात. एकाच दिवसात तुम्ही तो ग्रंथ 3 वेळेस, 4 वेळेस, 5 वेळेससुद्धा वाचू शकता, काहीच हरकत नाही. म्हणून आता तुम्ही ठरवा. आजपासूनचं बघितलं 6 मेपर्यंत 19 दिवस होतात. तर या 19 दिवसामध्ये तुम्हाला जर 21 पारायणे करायचे असतील तर काय करायचं. आता बघा, रोज तुम्ही 1-1 पारायण केलं तर तुमचे 19 पारायणे होतील. एकाच दिवशी तुम्हाला 2-2 पारायणे करावे लागतील 3 दिवस, म्हणजे तुमचे पुण्यतिथीपर्यंत ते पारायणे 21 पूर्ण होतील. आता मधात जर लग्न आहे, मला अर्जंट गावाला जावं लागलं तर काय करायचं ताई अशा वेळेस.
अवश्य तुम्ही गावाला जाऊन या. तुमचे जर पारायणे बाकी असतील तर तुम्ही स्वामी पुण्यतिथीनंतरही ते कंटिन्यू करू शकता. फक्त संकल्प करताना काय करायचा की स्वामी, मी तुमचे आजपासून स्वामी चरित्रसारामृताचे 21 पारायणे करत आहे. माझ्याकडनं ही सेवा तुम्ही निर्विघ्नपणे पूर्ण करून घ्या. तुमची जी काही इच्छा असेल तुम्हाला सांगायची आहे आणि मी स्वामी पुण्यतिथीनिमित्त हे पारायणे करत आहे. अखंड शब्द तुम्हाला वापरायचा नाही. मी अखंड हे पारायणे करणार आहे. कारण की आपण जेव्हा अखंड शब्द वापरतो ना तेव्हा आपल्याला मधात कोणताही खंड पडू देता येत नाही. आपल्याला ते पारायणे करावेच लागतात. एकही दिवस आपल्याला खंड पडू देता येत नाही. म्हणून जर तुमच्या घरचं कधी लग्न असेल, तुम्हाला बाहेरगावी जावं लागलं अर्जंट, कधी तुमचा खंड जरी पडला ना तरी चालतो. फक्त अखंड शब्द तुम्हाला संकल्प करताना वापरायचा नाही आहे, ही गोष्ट लक्षात ठेवा. आणि त्यानुसार तुम्हाला पारायणे करायची आहेत. तर तुम्ही 21 पारायणे करू शकता. आता 11 पारायणे करायचे असतील तर तुम्हाला 26 तारखेपासून सुरुवात करावी लागेल. 26 एप्रिल ते 6 मे तुम्हाला 11 पारायणे तुमचे पूर्ण होतात जर तुम्ही केले तर. एक दिवसाचं एक पारायण. आता तुम्हाला आजपासूनही तुम्ही 11 पारायणे करू शकतात, काहीच हरकत नाही. म्हणजे कधी कधी आपल्याला बाहेर गावी जावं लागणार असेल, कोणाचा मासिक धर्म येणार असेल, मधामध्ये गॅप पडणार असेल, तर तुम्ही आजपासून जरी सुरुवात केली, मी 11 पारायणे मला स्वामी पुण्यतिथीनिमित्त करायची आहेत असं ठरवून, तर तुम्हाला अशा पद्धतीने सेवा करायची आहे. आता बघा, तुम्हाला जर पारायणे करायचे नसेल तर तुम्ही तारक मंत्राचंसुद्धा अनुष्ठान करू शकता. की मी आजपासून स्वामी पुण्यतिथीनिमित्त तारक मंत्र रोज 11 वेळेस म्हणणार आहे किंवा 11 वेळेस किंवा 21 वेळेस म्हणणार आहे. तुमच्या यथाशक्तीनुसार तुम्ही ही सेवा करू शकता. त्यानंतर श्री स्वामी समर्थ या मंत्राचा मी जप करणार आहे रोज 11 माळी. आजपासून मी स्वामी पुण्यतिथीनिमित्त रोज 11 माळी श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करणार आहे. तर तुम्ही ह्या सेवा करू शकता. आता बघा, स्वामी चरित्रसारामृत या ग्रंथाचे पारायणे करणं, तारक मंत्राचं अनुष्ठान करणं, श्री स्वामी समर्थ या मंत्रात जप करणं, त्याचप्रमाणे श्री स्वामी समर्थ अष्टक बऱ्याच जणांना माहीत आहे. ज्यांना माहीत नाही याबद्दल पण मी व्हिडिओ बनवला होता. आता बघा, श्री स्वामी समर्थ अष्टक खूप सुंदर, खूप प्रभावी असं अष्टक आहे. आपण केविलवाण्या शब्दामध्ये स्वामींना प्रार्थना करत असतो मनापासून आणि खरंच खूप सुंदर आहे. मी रोज हे अष्टक म्हणत असते. मी तुम्हाला सांगितलं होतं की नित्यसेवेमध्ये श्री स्वामी समर्थ अष्टक रोज म्हणत जा. आपली देवपूजा झाली की तारक मंत्र म्हणायचा, त्यानंतर श्री स्वामी समर्थ अष्टक म्हणायचं आणि त्यानंतर घोर कष्टधरण स्तोत्र म्हणायचं. तर तुम्ही ही सुद्धा सेवा करू शकता, काहीच हरकत नाही. श्री स्वामी समर्थ अष्टक तुम्ही रोज 11 वेळेस 21 वेळेस आजपासून स्वामी पुण्यतिथीनिमित्त करू शकता. लक्षात घ्या, माझा व्हिडिओ तुम्ही जेव्हापासून बघाल, ज्या दिवशी तुम्ही बघाल, आज बघा, उद्या बघा, परवा बघा, कधीही बघा, त्या दिवसापासून तुम्ही सेवाच करायला सुरुवात करा. जेणेकरून तुमच्याकडून जास्तीत जास्त स्वामींची सेवा घडेल. तुम्हाला जशी शक्य होईल. आता या ज्या सेवा सांगितल्या मी तुम्हाला, स्वामी चरित्रसारामृत असो, स्वामी चरित्रसारामृताचं पारायण असो किंवा तारक मंत्राचं अनुष्ठान असो, श्री स्वामी समर्थ जप असो किंवा स्वामी समर्थ अष्टक, या ज्या काही सेवा आहेत, यापैकी तुम्हाला जी शक्य होईल सेवा, जी तुम्हाला सोपी वाटते, जी तुम्हाला तुमच्या यथाशक्तीनुसार तुम्हाला सेवा करायची आहे, तुम्हाला जी सोपी वाटते, जी सेवा तुम्हाला आवडते, ती करण्याचा तुम्ही प्रयत्न करा. आपण केलेली कोणतीही सेवा ही कधीही लहान नसते. त्यामुळे कोणत्याही सेवेला लहान समजू नका. प्रत्येक सेवा ही तितकीच प्रभावी आणि तितकीच फलदायी असते. म्हणून आपल्या यथाशक्तीनुसार, स्वामी म्हणत नाही की तू तुझे कामधंदे सोडून फक्त माझीच सेवा कर, असं अजिबात नाही. आपल्याला आपले कामं करून स्वामींना जेवढा वेळ देता येईल त्यांच्या सेवेसाठी तेवढा देण्याचा प्रयत्न आपल्याला करायचा आहे आणि स्वामींची आपल्याला सेवा करायची आहे. आता या सगळ्या सेवा करताना नियम अटी काय आहेत ते बघा. तुम्हाला या सगळ्या सेवा करताना ब्रह्मचर्य पाळण्याची गरज नाही आहे. त्यानंतर तुम्हाला एक कडकडीत नियम पाळायचा आहे, तो म्हणजे तुम्हाला मांसाहार वर्ज्य आहे. तुमची सेवा पूर्ण होईपर्यंत, म्हणजे अर्थात तुमचे पारायणे असो स्वामी चरित्रसारामृताचे किंवा स्वामी समर्थ अष्टक असो, तारक मंत्र असो, श्री स्वामी समर्थ जप असो, सेवा पूर्ण होईपर्यंत तुम्हाला मांसाहार करायचा नाही आहे. मांसाहार कडकडीत वर्ज्य आहे. आता बघा, बऱ्याच ताई करत नाहीत पण घरच्यांना करून द्यावं लागतं. तर अशा वेळेस काय करायचं, तुम्ही त्यांना अवश्य बनवून द्या, काहीच हरकत नाही. तुम्ही स्वतः नाही करत ना, मग बस तुम्ही त्यांना घरच्यांना करून द्या. कारण की कोणालाही आपण फोर्स करू शकत नाही की तू
मी सेवा करते ना, तर तू पण मांसाहार करायचा नाही, आणायचा नाही, असं आपण कोणालाच नाही म्हणू शकत आणि कोणाचं मन दुखवून आपल्याला सेवा करायची नाही आहे. त्यामुळे जर घरचे खात असतील त्यांना बनवून द्या, काहीच हरकत नाही. तुम्ही तुमची सेवा मात्र कंटिन्यू करा. तर अशाप्रकारे तुम्हाला ही सेवा करायची आहे. आपल्याला सगळ्यात मोठी सेवा स्वामी पुण्यतिथीनिमित्त करायची आहे, ती म्हणजे गुरुचरित्र पारायण. गुरुचरित्र पारायण आपल्याला सगळ्यांना करायचं आहे. त्यासाठी काय नियम आहेत, काय अटी आहेत, पारायण कसं करायचं याबद्दल लवकरच तुमच्यापर्यंत व्हिडिओ येईलच. तर आजच्या व्हिडिओमध्ये फक्त एवढंच होतं. आता बघा, तुम्ही जेव्हापासून सुरुवात करणार सेवेला, मधात मासिक धर्म आला, सुतक आलं, विटाळ आला, काही अडचण आली, तुम्हाला बाहेरगावी जावं लागलं, तेवढे दिवस स्किप करायचे. बाकी तुम्ही नंतर तुमचे दिवस कंटिन्यू करू शकता. स्वामी पुण्य, आता तुम्ही कोणताही जर संकल्प केला नाही, मला कोणताही संकल्प करायचा नाही, फक्त मला सेवा करायची आहे स्वामींची, जेवढी माझ्याकडनं घडेल तेवढी मला सेवा करायची आहे स्वामी पुण्यतिथीपर्यंत, तर अशा वेळेस तुम्हाला तुमच्याकडनं जेवढी शक्य होईल सेवा तुम्ही तेवढं करण्याचा प्रयत्न करा. जरी तुम्हाला मधामध्ये मासिक धर्म आला, सुतक आलं, तेवढे दिवस तुम्ही स्किप करा. बाकीचे दिवस तुम्ही तुमची सेवा स्वामी पुण्यतिथीपर्यंत तुम्ही करू शकता, काहीच हरकत नाही. तर चला, ही एक खूप छोटीशी पण खूप महत्त्वाची माहिती होती जी मला तुमच्यासोबत शेअर करायची होती. तर झालेली सेवा मी स्वयंचरणी रुजू करते आणि आजचा व्हिडिओ इथेच थांबवते. तुम्हाला जर ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत किंवा नवीन विषयासोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.